लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. नमस्कार. ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा महान स्त्रीची जीवनगाथा ऐकणार आहोत ज्यांनी हातात तलवारही धरली आणि लेखणीही, ज्यांनी प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानलं. त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला. त्या काळी मुलींना शिक्षण देण्याची प्रथा नव्हती, पण अहिल्यादेवींच्या वडिलांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. एकदा मल्हारराव होळकर चौंडीवरून जात असताना त्यांनी पाहिलं की एक लहान मुलगी मोठ्या भक्तीने मंदिरात शंकराची पूजा करत आहे. तिची ती एकाग्रता पाहून त्यांनी अहिल्यादेवींना आपल्या घरची सून करून घेतलं. मित्रांनो, अहिल्यादेवी अत्यंत न्यायप्रिय होत्या. एकदा काय झालं, त्यांच्याच मुलाने प्रजेवर अन्याय केला. अहिल्यादेवींनी विचार केला, न्याय सर्वांसाठी सारखा असतो, मग तो माझा मुलगा असो किंवा कोणा गरीबाचा. त्यांनी आपल्या मुलालाही शिक्षा द्यायला मागेपुढे पाहिलं नाही. त्यांच्या या कठोर पण न्याय या निर्णयामुळे प्रजेचा त्यांच्यावरचा विश्वास कैक पटीने वाढला. अहिल्यादेवींनी केवळ इंदूरचं राज्य सांभाळलं नाही, तर अख्ख्या भारतात त्यांनी आपली छाप सोडली. काशीचे विश्वेश्वर मंदिर असो, सोमनाथ असो किंवा गया, अशा शेकडो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. प्रवाशांसाठी त्यांनी देशभर धर्मशाळा बांधल्या, तलाव खोदले आणि रस्ते तयार केले. त्यांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या आणि व्यापार भरभराटीला आला होता. पती, सासरा आणि मुलाच्या निधनानंतरही अहिल्यादेवी खचल्या नाहीत. त्यांनी जवळपास 28 वर्ष अत्यंत कुशलतेने राज्यकारभार केला. त्या स्वतः घोड्यावर बसून सीमेवर शत्रूचा सामना करायलाही तयार असत. म्हणूनच त्यांना लोकमाता आणि दार्शनिक राणी म्हटले जाते. अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आपल्याला सांगतो की सत्तेचा वापर हा अहंकार करण्यासाठी नाही, तर प्रजेची सेवा करण्यासाठी करायचा असतो. आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत आहे. स्त्री शक्तीचा हा अनोखा आविष्कार तुम्हाला कसा वाटला? ही माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद. ज्ञान QR कोड डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून अशाच थोर व्यक्तींची माहिती घेत रहा. विद्यार्थ्यांनो, अहिल्यादेवींनी इंदूरला एका छोट्या गावापासून एका सुंदर शहरात रूपांतरित केले. आजही इंदूर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे, ज्याचा पाया अहिल्यादेवींनी रचला होता.